हॅलो बच्चो, गणिताचा भाषा यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर मी प्राध्यापक विजय येवले. आज आपण एक्सरसाइज 4.7 स्टार्ट करूया. तर बघा, डिटर्मिनंट अँड मॅट्रिसेस ह्या चॅप्टरमध्ये आपण लास्ट व्हिडिओमध्ये एक्सरसाइज 4.6 पर्यंत कव्हर केलंय. आता आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये 4.7 एक्सरसाइज स्टार्ट करायची. आता ह्याच्यामध्ये एक कन्सेप्ट आहे ट्रान्सफॉर्मेशन. आता ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय? तो रोचे कॉलम आणि कॉलमचे रो करणे, त्याला ट्रान्सफॉर्मेशन म्हणायचं. एवढं सोपं आहे. मग पहिला क्वेश्चन काय दिलेला आहे बोर्डवर बघा. फाइंड ए रेस टू टी. ए रेस टू टी, एच्या डोक्यावर टी म्हणजे काय? तर एचा ट्रान्सफॉर्म घ्यायचा आहे. मग एचा ट्रान्सफॉर्मेशन कसा घ्यायचा? तर ए मॅट्रिक्स दिला आहे. मग ए मॅट्रिक्सचे रोचे कॉलम करायचे, त्याला ट्रान्सफॉर्मेशन म्हणायचं. किंवा कॉलमचे रो पण करू शकता, दोन्हीपैकी एक. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला सॉल्व्ह करू आपण सोल्युशन. आता हे सॉल्व्ह करण्यासाठी दिलेला मॅट्रिक्स ऍज इट इज घेऊ आपण. ए इज इक्वल टू 1 3 -4 5. आता हे आडवे रो असतात, रो 1 रो 2, आणि उभे कॉलम असतात, कॉलम 1 कॉलम 2. आता ए चा ट्रान्सफॉर्मेशन घ्यायचा म्हणजे काय करायचं? आडव्याला उभं करायचं किंवा उभ्याला आडवं केलं तरी चालतंय, दोन्हीपैकी कोणतंही एक करायचं. तर मी काय करतोय? आडव्याला उभं करतोय. हे पहा 1 3, 0 होता त्याला कॉलम केलं, -4 5. हे पहा 0 होते त्याला कॉलम केलं, भेटला हे ट्रान्सफॉर्मेशन. इट इज अ व्हेरी सिंपल. अतिशय सोपा होता. इट इज अ व्हेरी इझी. नाउ राईट डाऊन. तर बघा सेकंड नंबरचा पण असाच सोपा आहे. एचा ट्रान्सफॉर्मेशन घ्यायचा आहे आपल्याला. सोल्युशन दिलेला मॅट्रिक्स सोल्युशन मध्ये ऍज इट इज घ्यायचा. ए इज इक्वल टू 2 -6 1 -4 0 5 R1 R2, कॉलम 1 कॉलम 2 कॉलम 3, उभे कॉलम असतात, आडवे रो असतात. ए चा ट्रान्सफॉर्मेशन घ्यायचा आहे म्हणजे काय करायचं? तर आडव्याला उभं करू आपण, रोला कॉलम करू. पहिला रो काय? 2 -6 1, 0 होता त्याला कॉलम केलं. त्याच्यानंतर -4 0 5. झालं आन्सर. इट इज अ व्हेरी सिंपल. टेक अ स्क्रीनशॉट. क्वेश्चन नंबर 2. आता 2 मध्ये काय दिलंय बघा. इफ AI 3/3 where Aij is equal to 2 times I minus j, find A and A raised to t. State whether A and A raised to t are symmetric or skew symmetric. सुरुवातीला आपल्याला फाइंड करायचं आहे ए मॅट्रिक्स आणि त्याचा ट्रान्सपोज, आणि हे फाइंड केल्यानंतर चेक करायचं आहे ए आणि ए रेस टू टी सिमेट्रिक आहे का स्क्यू सिमेट्रिक आहे. बघूया आता ए मॅट्रिक्स कसा बनवायचा. तर बघा सोल्युशन. हे मॅट्रिक्स फाइंड करायचे आपल्याला. Aij ऑर्डर 3/3 3/3. ह्याच मॅट्रिक्सला आपण ए असं नाव देऊ शकतो, लेट ए. मग आता इन जनरल ऑर्डर 3/3, 3 रो 3 कॉलमचा मॅट्रिक्स बनवायचा आहे. इन जनरल आपण त्याला असं लिहितो A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 A33. हे ऑर्डर 3/3 चा मॅट्रिक्स. आता ह्याच्यामध्ये आपल्याला A11 A12 A13 हे माहित नाही ते एलिमेंट. 9 एलिमेंट आपल्याला फाइंड करायचे. हे 9 एलिमेंट फाइंड करण्यासाठी त्यांनी हे दिले. याचा यूज करून, या फॉर्म्युलाचा यूज करून आपल्याला प्रत्येक एलिमेंट काढायचा आहे. याचा अर्थ काय? A11 तर पहिला 1 म्हणजे फर्स्ट रो, दुसरा 1 म्हणजे फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. A12 म्हणजे काय? फर्स्ट रो सेकंड कॉलम. A13 म्हणजे काय? फर्स्ट रो थर्ड कॉलम. असं बाकीचेच पण आहे. A32 म्हणजे काय? थर्ड रो सेकंड कॉलम. A22 म्हणजे काय? सेकंड रो सेकंड कॉलम. असा अर्थ होतो त्याचा. तसं Aij म्हणजे I म्हणजे रो, J म्हणजे कॉलम. जे दिलेले ते घेऊ आपण. गिवन I given Aij is equal to 2 into I minus j.
आता ह्याचा यूज करून आपण प्रत्येक एलिमेंट काढूया. a11 इज इक्वल टू 2 टाइम्स 1 मायनस 1 इज इक्वल टू 2 टाइम्स 0 इज इक्वल टू 0. a11 भेटले. त्याच्यानंतर a12 हे i म्हणजे 1 j म्हणजे 1 i म्हणजे 1 j म्हणजे 2. 2 टाइम्स 1 minus 2 is equal to 2 times 1 minus 2 minus 1 minus 2. त्याच्यानंतर a13 is equal to 2 times 1 minus 3 is equal to 2 times 1 minus 3 minus 2 is equal to 2 into minus 2 minus 4. त्याच्यानंतर a21 is equal to 2 times 2 minus 1 is equal to 2 times 2 minus 1 1 is equal to 2. a22 is equal to 2 times 2 minus 2 is equal to 2 into 0 is equal to 0. a23 is equal to 2 into 2 minus 3 बरोबर ना हाँ is equal to 2 times minus 1 is equal to minus 2. Then a31 is equal to 2 times 3 minus 1 is equal to 2 times 2. 3 minus 1 2. 2 into 2 4. a32 is equal to 2 into 3 minus 2 is equal to 2 times 1 is equal to 2. a33 is equal to 2 times 3 minus 3 is equal to 2 times 0 is equal to 0. भेटले सगळे एलिमेंट. म्हणजे आता आपण मॅट्रिक्स लिहू शकतो. कोणता मॅट्रिक्स हा दिलेला a इज इक्वल टू a11 0 a12 minus 2 a13 minus 4 त्याच्यानंतर 2 0 minus 2 4 2 0 हे भेटले हे एलिमेंट. म्हणजे फाइंड ए भेटला. आता ए चा ट्रान्सपोज घ्यायचा. ए चा ट्रान्सपोज कसा घेणार तर रो चे कॉलम करू आपण. हे पहा 0 -2 -4 रो होता त्याला कॉलम मध्ये लिहिलं. त्याच्यानंतर 2 0 -2 4 2 0 रो चे कॉलम केले. ओके म्हणजे ट्रान्सपोज भेटला. ए भेटला. ए चा पावर टी भेटला. स्टेट वेदर a and a raised to t are symmetric or skew symmetric. आता आपल्याला चेक करायचं आहे मग सिमेट्रिक किंवा स्क्यू सिमेट्रिक असण्यासाठी कंडिशन आहे बघा. ती कंडिशन अशी a इज इक्वल टू मायनस a रेज टू टी किंवा चला ह्याच्यातून मायनस कॉमन करू आपण. बघा a रेज टू टी इज इक्वल टू मायनस जर कॉमन काढलं प्रत्येक एलिमेंट मधनं तर हा 0 हा -2 हा -4 हा 2 0 -2 4 2 0. काय केलं मी मायनस हे कॉमन काढला प्रत्येक मधून. जे मायनस होते ते प्लसचे झाले जे प्लसचे होते ते मायनसचे झाले. मग a रेज टू टी इज इक्वल टू हा मायनस ॲज इट इज. मला सांगा हा मॅट्रिक्स आणि हा मॅट्रिक्स सेम आहे का तर सेम आहे. बघा सेम 0 -2 -4 2 0 -2 4 2 0 सारखं आहे. हे म्हणजे जे इथे ए पुट करू शकतो. मग a रेज टू टी इज इक्वल टू -a किंवा और मध्ये असं लिहू शकतो त्याला आपण a इज इक्वल टू -a रेज टू टी. हे दोन्ही सारखेच आहेत. असं जर प्रूफ झालं तर आपण काय म्हणणार a and a रेज टू टी आर स्क्यू सिमेट्रिक मैट्रिक्स हो गया. इट इज अ वेरी सिंपल. नाउ राइट डाउन किंवा स्क्रीनशॉट घ्या. क्वेश्चन नंबर 3 काय दिला आहे. इफ a इज इक्वल टू मॅट्रिक्स प्रूव्ह दॅट ट्वाइस a रेज टू टी इज इक्वल टू टाइम्स a रेज टू टी. सिंपल आहे. बघा ए मॅट्रिक्स दिलाय. जो मॅट्रिक्स दिलाय तो ॲज इट इज घेऊ आपण. a इज इक्वल टू काय दिलाय 5 -3 4 -3 -2 1. ओके आता आपण सुरुवातीला याची लेफ्ट हँड साइड घेऊ. 2 टाइम्स a रेज टू
नाही, आधी 2 टाइम्स ए घ्यावा लागेल, मग त्याचा ट्रान्सपोज घ्यावा लागेल. मग बघा 2 टाइम्स ए इज इक्वल टू, म्हणजेच 2 टाइम्स ए मॅट्रिक्सला 2 ने मल्टिप्लाय करायचे ना. 5 -3 4 -3 -2 1 इज इक्वल टू 2 into 5 10, 2 into -3 -6, 2 into 4 8, 2 into -3 -6, 2 into -2 -4, 2 into 1 2. याला आपण 2a म्हणू. आता 2a चा ट्रान्सपोज घ्यायचा, 2a चा ट्रान्सपोज घ्यायचा आपल्याला. इज इक्वल टू ट्रान्सपोज घ्यायचा म्हणजे रो चे कॉलम करायचे. रो 1 रो 2 रो 3, जे रो आहे त्याला कॉलम मध्ये लिहायचं. 10 -6 8 -6 -4 2. आडवे होते त्यांना उभं केलं आपण. याला इक्वेशन 1 म्हणू आपण. आता राईट हँड साइड सॉल्व्ह करू. राईट हँड साइड काय आहे? आधी ए चा ट्रान्सपोज घ्यायचा आहे. ए चा ट्रान्सपोज. ए चा ट्रान्सपोज घ्यायचा म्हणजे काय करायचं? हा ए दिलाय, याचा ट्रान्सपोज घ्यायचा. मग R1 R2 R3 आडवे रो असतात, उभे कॉलम असतात. मग रो ला कॉलम करू आपण. पहा 5 -3 4 -3 -2 1. जे रो होते त्यांना कॉलम केला आपण. आता 2 ने मल्टिप्लाय करायचं याला. 2 टाइम्स e raised to t इज इक्वल टू 2 टाइम्स 5 4 -2 -3 1 इज इक्वल टू 2 into 5 10, 2 into 4 8, 2 into -2 -4, 2 into -3 -6, 2 into -3 -6, 2 into 1 2. याला आपण इक्वेशन 2 म्हणूया. मग बघा इक्वेशन 1 आणि 2 सारखेत का नाही? सारखेत का? म्हणजे इथे सांगू फ्रॉम 1 and 2. फ्रॉम 1 and 2 याच्यावरून काय लिहिता येईल आपल्याला? therefore 2 times a raised to t is equal to 2 times a raised to t. हेच प्रूफ करायचं आहे आपल्याला. हे आणि हे इक्वल आहे प्रूफ करायचं होतं. हे इक्वल आहे, केलं प्रूफ इक्वल आहे म्हणून. हेन्स प्रूफ हो गया आंसर. लिख लो. क्वेश्चन नंबर 4. जसा आधीचा सॉल्व केला होता 3 नंबरचा तसाच 4 आहे. सिंपल आहे. बघा ए मॅट्रिक्स दिलाय. ए मॅट्रिक्स सोल्युशन मध्ये ॲज इट इज घेऊ आपण. सोल्युशन व्हॉट इज ए? ए इज इक्वल टू 1 2 -5 2 -3 4 -5 4 9. ओके. आता ए ला 3 ने मल्टिप्लाय करायचंय. 3 into a is equal to 3 into 1 2 -5 2 -3 4 -5 4 9 is equal to 3 into 1 3 3 into 2 6 3 into -5 -15 3 into 2 6 3 into -3 -9 3 into 4 12 3 into -5 -15 3 into 4 12 3 into 9 9 2 9 27. ओके. हा भेटला 3a. पण ह्याचा ट्रान्सपोज घ्यायचा आहे. 3a चा ट्रान्सपोज. ट्रान्सपोज घ्यायचा म्हणजे काय करायचं? रो चे कॉलम करायचे. बघा 3 6 -15 6 -9 12 त्याच्यानंतर -15 12 27. कॉल्ड इक्वेशन 1. आता ए चा ट्रान्सपोज. ए चा ट्रान्सपोज सुरुवातीलाच ट्रान्सपोज घ्यायचा आहे, नंतर 3 ने मल्टिप्लाय करायचा आहे. ए चा ट्रान्सपोज बघा 1 2 -5 2 -3 4 त्याच्यानंतर -5 4
नाही, ट्रान्सपोज घेतला. आता काय करायचं, 3 ने मल्टिप्लाय करायचं ह्याला. 3a⁻t इज इक्वल टू 3 इन द ब्रॅकेट मॅट्रिक्स 1 2 -5 2 -3 4 -5 4 9 इज इक्वल टू 3 into 1 3 3 into 2 6 3 into -5 -15 3 into 2 6 3 into -3 -9 3 into 4 12 3 into -5 -15 3 into 4 12 9 3 27. कॉल्ड इक्वेशन सेकंड. 1 आणि 2 सारखेत का बघा. येस, बोथ आर सेम. मग इथे लिहू शकतो आपण फ्रॉम 1 and 2 या दोन्हीवरून काय सांगता येईल आपल्याला, therefore 3a⁻t is equal to 3 times a⁻t. Hence proved. Write down. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन 4 पर्यंत कव्हर केलेले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये 5 पासून पुढचे क्वेश्चन कव्हर करूया. तर आज इथंच थांबूया. तर या चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.